आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 15 जून 2025. विषय: देव मनुष्याचा रक्षणकर्ता. सोनेरी मजकूर. यशया: सज्जनांना सांगा की त्यांचा उत्कर्ष होईल. उत्तरदायी वाचन. विलापगीत. पण मी पुढील काही गोष्टींचा विचार केला की मला आशा वाटते. परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे. मी मनाशी म्हणतो, परमेश्वर माझा देव आहे. म्हणूनच मला आशा वाटेल. परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो. परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले. धडा उपदेश. बायबलपासून. करिंथकरांस. देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका. ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे, मी त्यांच्याबरोबर राहीन आणि त्यांच्याबरोबर चालेन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील. मी तुम्हाला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. निर्गम. मग मोशे पर्वतावर देवाला भेटावयास गेला. तो पर्वतावर असताना देव त्याला म्हणाला, तू या इस्रायल लोकांना म्हणजे याकोबाच्या वंशजांना सांग, मी माझ्या शत्रूंचे काय करतो ते तुम्ही पाहिले आहे. मिसरच्या लोकांचे मी काय केले आहे आणि गरुड पक्षी आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी जसा नेतो तसेच मिसरच्या लोकांच्या तावडीतून सुरक्षितपणे तुम्हाला येथे आणले तेही तुम्ही पाहिले आहे. माझा करार पाळा. मलाखी. मी परमेश्वर आहे, मी कधीही बदलत नाही. तुम्ही याकोबची मुले आहात आणि तुमचा पूर्णपणे नाश झाला नाही. राजा. एकदा अलिशा शुनेम येथे गेला. तेथे एक प्रतिष्ठित बाई राहत होती. तिने अलिशाला आपल्या घरी येऊन जेवायचा आग्रह केला. त्यामुळे अलिशा जेव्हा जेव्हा तिकडून जाई तेव्हा तेव्हा या बाईकडे जेवणासाठी मुक्काम करत असे. एकदा ही बाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, पहा, आपल्या इथे नेहमी येतो तो अलिशा परमेश्वराचा पवित्र माणूस आहे. तो नेहमी आपल्या घरावरून जातो. तेव्हा त्याच्यासाठी वर एक लहानशी खोली बांधू या आणि एक पलंग, एक टेबल, खुर्ची आणि दिव्याची सोय पण करू. म्हणजे तो जेव्हा येईल तेव्हा त्याला उतरायला ही खोली होईल. मग एक दिवशी अलिशा त्या घरी आला तेव्हा त्याने त्या खोलीत आराम केला. अलिशाने तेव्हा आपला सेवक गेहजी त्याला त्या शुनेमच्या बाईला बोलावून आणायला सांगितले. त्याप्रमाणे गेहजीने त्या बाईला बोलावले. ती येऊन अलिशा पुढे उभी राहिली. अलिशा आपल्या नोकराला म्हणाला, तिला सांग, तू आमची चांगली बडदास्त ठेवली आहेस. तेव्हा मी तुझ्यासाठी काय करू? राजाशी किंवा सेनापतीशी बोलू का? ती बाई म्हणाली, मी सुखासमाधानाने माझ्या माणसांमध्ये राहत आहे. अलिशा गेहजीला म्हणाला, आपण तिच्यासाठी काय करू शकतो? गेहजी म्हणाला, मला माहित आहे की तिला मुलबाळ नाही आणि तिचा नवरा वृद्ध आहे. मग अलिशा म्हणाला, बोलाव तिला. गेहजीने पुन्हा तिला बोलावले. ती येऊन दाराशी उभी राहिली. अलिशा तिला म्हणाला, पुढील वसंत ऋतूत याच सुमारास तू आपल्या पोटच्या मुलाला कुशीत घेऊन बसलेली असशील. ती म्हणाली, नाही, माझे स्वामी. तुम्ही परमेश्वराचे माणूस आहात, माझ्याशी खोटे बोलू नका.
या बाईला दिवस राहिले. अलिशा म्हणाला त्याप्रमाणेच वसंतात तिने एका मुलाला जन्म दिला. मुलगा मोठा होत होता. एकदा हा मुलगा शेतात कापणी चाललेली असताना वडिलांना आणि इतर लोकांना भेटायला गेला. तो वडिलांना म्हणाला, माझे डोके पहा किती भयंकर दुखत आहे. यावर त्याचे वडील आपल्या नोकराला म्हणाले, याला त्याच्या आईकडे घेऊन जा. नोकराने मुलाला त्याच्या आईकडे पोचवले. दुपारपर्यंत हा मुलगा आईच्या मांडीवर बसला होता. मग तो मेला. या बाईने आपल्या मुलाला परमेश्वराचा माणूस अलिशाच्या पलंगावर ठेवले. खोलीचे दार लावून घेतले आणि ती बाहेर पडली. नवऱ्याला हाक मारून ती म्हणाली, एक नोकर आणि एक गाढव माझ्याबरोबर रुवा. म्हणजे मी ताबडतोब परमेश्वराच्या माणसाला अलिशाला भेटून येते. त्या बाईचा नवरा तिला म्हणाला, आजच त्याच्याकडे कशाला जातेस? आज अमावास्या नाही की शब्बात नाही. ती म्हणाली, काही काळजी करू नका, सगळे ठीक होईल. परमेश्वराच्या माणसाला अलिशाला भेटायला ती कर्मेल डोंगरावर गेली. अलिशाने तिला दुरूनच येताना पाहिले. तो गेहजी या आपल्या नोकराला म्हणाला, बघ, ती शुनेमची बाई येते, पटकन धावत पुढे जा आणि तिची खबरबात विचार. तिचा नवरा, तिचा मुलगा यांचे कुशल विचार. गेहजीने तिला सर्व विचारले. तिने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. पण ती डोंगर चढून वर गेली. अलिशाला वंदन करून त्याचे पाय धरले. तिला दूर करायला गेहजी पुढे झाला. पण अलिशा त्याला म्हणाला, तू मध्ये पडू नको, ती काळजीत आहे. परमेश्वराने मला याबद्दल सांगितले नाही. याबाबतीत त्याने मला अंधारात ठेवले. पण ती मुलाची आई म्हणाली, परमेश्वराची शपथ आणि तुमची शपथ, मी तुमच्या वाचून इथून हलणार नाही. तेव्हा अलिशा उठला आणि तिच्याबरोबर निघाला. अलिशा आणि ती बाई यांच्या अगोदरच गेहजी त्या घरी जाऊन पोचला. त्याने काठी त्या मुलाच्या चेहऱ्यावर टेकवली. पण ते मूल बोलले नाही की कसली चाहूल त्याला लागल्याचे दिसले नाही. तेव्हा गेहजी परत फिरला आणि अलिशाला म्हणाला, मूल काही उठत नाही. अलिशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते. अलिशाने खोलीत शिरून दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलिशा अशी दोघच होती. अलिशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. अलिशा पलंगाजवळ आला आणि मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर टेकवले. आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलिशाने त्याला अंगाशी घेतल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली. अलिशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरून मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ 7 शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले. अलिशाने गेहजीला हाक मारून त्या शुनेमच्या बाईला बोलवायला सांगितले. गेहजीने तिला तसे सांगितल्यावर ती अलिशा समोर येऊन उभी राहिली. अलिशा तिला म्हणाला, घे आता मुलाला उचलून. यावर त्या शुनेमच्या बाईने खोलीत शिरून अलिशाचे पाय धरले, मुलाला उचलून घेतले आणि बाहेर आली. यशया. परमेश्वर म्हणतो, माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल. त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन. तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल. तेव्हा मी तुला मदत करीन. मी तुझे रक्षण करीन. माझ्या लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील. देशाचा आता नाश झाला आहे, पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील. तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील. अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील, अंधारातून बाहेर या. प्रवास करताना लोकांना खायला मिळेल. ओसाड टेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल. लोक उपाशी राहणार नाहीत, ते तहानेलेही राहणार नाहीत. तळपणारा सूर्य आणि उष्ण वारे त्यांना इजा करणार नाहीत. कारण देव त्यांचे दुःख हलके करील आणि त्यांना घेऊन जाईल. तो त्यांना पाण्याच्या झऱ्याजवळ घेऊन जाईल. इब्री लोकांस
म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊया, यासाठी की आमच्या गरजेच्या वेळी सहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी. उत्पत्ती. तू देवा, मला पाहतोस. रोमकरांस. आणि आपणास माहीत आहे की प्रत्येक गोष्टीत हेतूप्रमाणे आत्माचे देवावर प्रेम करतात व त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले असतात त्यांच्यासह जे चांगले आहे ते करण्याचे काम करतो. यावरून आपण काय म्हणावे? देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरुद्ध कोण? सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा माणसाला आशीर्वाद देतो, पण माणूस ते कुठून येते हे सांगू शकत नाही. त्याद्वारे आजारी बरे होतात, दुःखींना सांत्वन मिळते आणि पापी लोक सुधारतात. हे एका वैश्विक देवाचे परिणाम आहेत. शाश्वत विज्ञानात वास करणाऱ्या अदृश्य चांगल्या गोष्टीचे. पापी व्यक्तीला सुधारणारी आणि आजारी व्यक्तीला बरे करणारी प्रार्थना म्हणजे देवाला सर्व काही शक्य आहे यावर पूर्ण विश्वास, त्याची आध्यात्मिक समज, निस्वार्थ प्रेम. प्रार्थना, लक्ष ठेवणे आणि काम करणे. आत्मदहनासह एकत्रितपणे, मानवजातीच्या ख्रिस्तीकरणासाठी आणि आरोग्यासाठी जे काही यशस्वीरित्या केले गेले आहे ते साध्य करण्यासाठी देवाचे कृपामय साधन आहे. अव्यक्त विचार दैवी मनाला अज्ञात नाहीत. इच्छा ही प्रार्थना आहे, आणि आपल्या इच्छा देवावर विश्वास ठेवल्याने कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. जेणेकरून त्या शब्दांमध्ये आणि कृतींमध्ये आकार घेण्यापूर्वी साकारल्या जातील आणि उंचावल्या जातील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत पवित्र शास्त्रात आत्मा, मन यांनी पदार्थांवर केलेल्या विजयाच्या वृत्तांतांनी भरलेले आहे. मोशेने माणसांनी चमत्कार करून मनाची शक्ती सिद्ध केली, तसेच यहोशवा, एलिया आणि अलिशा यांनीही केले. ख्रिश्चन युगाची सुरुवात चिन्हे आणि चमत्कारांनी झाली. देव चांगला आणि एकमेव खरे जीवन असताना, मर्त्य लोक असे मानतात की ते चांगुलपणाशिवाय जगू शकतात. याचा परिणाम काय होतो? तारण आणि बरे करणाऱ्या दैवी तत्वाबद्दल थोडेसे समजून घेतल्याने, मर्त्य केवळ विश्वासाने पाप, आजार आणि मृत्यूपासून मुक्त होतात. अशा प्रकारे या चुका खरोखर नष्ट होत नाहीत आणि म्हणूनच, येथे किंवा नंतर, त्यांना मर्त्यांशी चिकटून राहावे लागते जोपर्यंत त्यांना विज्ञानात देवाची खरी समज मिळत नाही जे त्याच्याबद्दलचे मानवी भ्रम नष्ट करते आणि त्याच्या सर्वस्वाची भव्य वास्तविकता प्रकट करते. आरोग्य ही पदार्थाची स्थिती नाही तर मनाची स्थिती आहे. तसेच भौतिक इंद्रिये आरोग्याच्या विषयावर विश्वसनीय साक्ष देऊ शकत नाहीत. मन उपचाराचे विज्ञान हे दाखवते की मनाशिवाय इतर कोणालाही खऱ्या अर्थाने साक्ष देणे किंवा माणसाची खरी स्थिती प्रदर्शित करणे अशक्य आहे. म्हणूनच विज्ञानाचे दैवी तत्व, भौतिक इंद्रियांच्या साक्षीला उलट करून, मनुष्याला सत्यात सुसंवादीपणे अस्तित्वात असल्याचे प्रकट करते, जे आरोग्याचा एकमेव आधार आहे. आणि अशा प्रकारे विज्ञान सर्व रोग नाकारते, आजारी लोकांना बरे करते, खोटे पुरावे उलथवून टाकते आणि भौतिकवादी तर्काचे खंडन करते. ख्रिश्चन विज्ञानात अशिक्षित असलेल्यांना भौतिक अस्तित्वाबद्दल खरोखर काहीही समजत नाही. असे मानले जाते की नश्वर प्राणी त्यांच्या संमतीशिवाय येथे आहेत आणि अनैच्छिकपणे दूर केले जातात. का आणि केव्हा हे माहीत नाही. जसे घाबरलेली मुले सर्वत्र काल्पनिक भूत शोधतात, तसेच आजारी मानवता प्रत्येक दिशेने धोका पाहते आणि योग्य भूत वगळता सर्व मार्गांनी आराम शोधते.
अंधारामुळे भीती निर्माण होते. प्रौढ त्याच्या श्रद्धेच्या बंधनात मुलापेक्षा त्याचे खरे अस्तित्व समजत नाही आणि प्रौढ व्यक्तीला त्याच्या अंधारातून बाहेर काढले पाहिजे. तोपर्यंत तो अंधकारात गर्दी करणाऱ्या भ्रामक दुःखांपासून मुक्त होऊ शकेल. दैवी विज्ञानातील मार्ग हा या स्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. वंशाच्या उन्नतीची आवश्यकता ही या वस्तुस्थितीची जनक आहे की मन ते करू शकते. कारण मन अशुद्धतेऐवजी शुद्धता, कमकुवततेऐवजी शक्ती आणि रोगाऐवजी आरोग्य देऊ शकते. सत्य संपूर्ण व्यवस्थेत एक परिवर्तनकारी आहे आणि ते सर्व काही संपूर्ण बनवू शकते. व्हॅली, उदासीनता, नम्रता, अंधार. मी मृत्यूच्या सावलीच्या खोऱ्यातून चालत असलो तरी मी कोणत्याही वाईटाला घाबरणार नाही. स्तोत्रसंहिता. मार्ग जरी नश्वर अर्थाने अंधकारमय असला तरी दिव्य जीवन आणि प्रेम ते प्रकाशित करतात. नश्वर विचारांची अशांतता, मृत्यूची भीती आणि चुकीची वास्तविकता नष्ट करतात. ख्रिश्चन सायन्स, विरोधाभासी अर्थाने, खोऱ्याला गुलाबाप्रमाणे कळी आणि बहर बनवते. रक्त, हृदय, फुफ्फुसे, मेंदू इत्यादींचा जीवनाशी, देवाशी काहीही संबंध नाही. खऱ्या माणसाचे प्रत्येक कार्य दैवी मनाद्वारे नियंत्रित केले जाते. मानवी मनाला मारण्याची किंवा बरे करण्याची शक्ती नाही आणि देवाच्या माणसावर त्याचे कोणतेही नियंत्रण नाही. ज्या दैवी मनाने मनुष्य निर्माण केला तो स्वतःची प्रतिमा आणि समानता राखतो. मानवी मन देवाच्या विरोधात आहे आणि संत पौलने घोषित केल्याप्रमाणे ते सोडून दिले पाहिजे. खरोखर अस्तित्वात असलेले सर्व दैवी मन आणि त्याची कल्पना आहे आणि या मनामध्ये संपूर्ण अस्तित्व सुसंवादी आणि शाश्वत आढळते. सरळ आणि अरुंद मार्ग म्हणजे ही वस्तुस्थिती पाहणे आणि स्वीकारणे. या शक्तीला शरण जाणे आणि सत्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करणे. ख्रिश्चन धर्माचा इतिहास मानवाला त्याच्या स्वर्गीय पित्याने, सर्वशक्तिमान मनाने दिलेल्या आधारभूत प्रभाव आणि संरक्षण शक्तीचे उत्कृष्ट पुरावे देतो. जो मानवाला केवळ प्रलोभनांपासूनच नव्हे तर शारीरिक दुःखांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी विश्वास आणि समज देतो. प्रेमाने सर्वांवर नियंत्रण ठेवले आहे हे समजून घेतल्यावर, दानिएलला सिंहांच्या गुहेत सुरक्षित वाटले आणि पौलाने साप निरुपद्रवी असल्याचे सिद्ध केले. विज्ञानाच्या सुसंवादात वावरणारे देवाचे सर्व प्राणी निरुपद्रवी, उपयुक्त, अविनाशी आहेत. या भव्य सत्याची जाणीव प्राचीन काळातील महान व्यक्तींना शक्तीचा स्रोत होती. ते ख्रिश्चन उपचारांना समर्थन देते आणि त्याच्या धारकाला येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करण्यास सक्षम करते. आणि देवाने पाहिले की ते चांगले आहे. जे शाश्वत, चांगले आणि खरे आहे त्यांच्याबद्दल विचार दृढपणे धरा आणि तुम्ही ते तुमच्या विचारांच्या व्याप्तीच्या प्रमाणात तुमच्या अनुभवात आणाल. ज्या प्रमाणात पदार्थ मानवी इंद्रिये पुढे सर्व अस्तित्व गमावतो त्याच प्रमाणात मनुष्य त्याचा स्वामी बनतो. तो तथ्यांच्या दैवी अर्थाने प्रवेश करतो आणि आजारी लोकांना बरे करणे, मृतांना उठवणे आणि लाटेवर चालणे यातून दाखवलेल्या येशूच्या धर्मशास्त्राचे आकलन करतो. या सर्व कृतींमधून येशूचे पदार्थ हे पदार्थ आहे. ते जीवनाचे मध्यस्थ किंवा कोणत्याही प्रकारच्या अस्तित्वाचे निर्माता असू शकते या विश्वासावर नियंत्रण दिसून येते. जेव्हा आपल्याला चुकांपेक्षा अस्तित्वाच्या सत्यावर जास्त विश्वास असतो, पदार्थांपेक्षा आत्म्यावर जास्त विश्वास असतो, मरण्यापेक्षा जगण्यावर जास्त विश्वास असतो, माणसापेक्षा देवावर जास्त विश्वास असतो,
तेव्हा कोणतेही भौतिक गृहीतक आपल्याला आजारी लोकांना बरे करण्यापासून आणि चुकांचा नाश करण्यापासून रोखू शकत नाही. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.